कल्पना करा, सकाळची वेळ आहे, घरात सगळे उठले आहेत, मुलांना शाळेत जायचं आहे, कामावर जायची घाई आहे. आई स्वयंपाक सुरू करते आणि अचानक गॅस संपतो. तुम्ही लगेच एजन्सीला फोन करता, पण उत्तर मिळतं सिलेंडर मिळायला अजून वेळ लागेल. हा फक्त एका घराचा प्रश्न नाही. आज जगातील तणावपूर्ण परिस्थिती, युद्धजन्य वातावरण आणि इंधन बाजारातील बदल यामुळे गॅसचा पुरवठा आणि किमती दोन्ही प्रभावित होत आहेत. आज आपण समजून घेणार आहोत जगातील परिस्थितीचा आपल्या स्वयंपाकघराशी नेमका काय संबंध आहे. आज जगात अनेक ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती आहे. जेव्हा मोठ्या देशामध्ये संघर्ष किंवा युद्धजन्य वातावरण तयार होते, तेव्हा त्याचा सर्वात मोठा परिणाम हा ऊर्जा बाजारावर होतो. गॅस असो, पेट्रोल, डिझेल ही सगळी इंधने आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, अनेक देश नैसर्गिक गॅस मोठ्या प्रमाणावर आयात करतात. पुरवठा साखळीमध्ये अडथळे आले तर दर वाढवतात. वाहतूक आणि शिपिंगवर परिणाम होतो. याचा परिणाम शेवटी सामान्य ग्राहकावरच होतो. भारत हा जगातील सर्वात मोठ्या ऊर्जा वापरणाऱ्या देशापैकी एक आहे. आपल्या देशात एलपीजी गॅसचा वापर कोट्यावधी घरामध्ये होतो आणि ग्रामीण भागातही आता मोठ्या प्रमाणावर गॅस कनेक्शन दिले आहेत. म्हणजेच मागणी खूप मोठी आहे. जर जागतिक बाजारात किमती वाढल्या किंवा पुरवठा कमी झाला तर त्याचा परिणाम भारतावरही होतो. कधी कधी सिलेंडरचा पुरवठा उशिरा होतो, कधी किमती वाढतात, कधी स्थानिक स्तरावर तुटवडा जाणवतो. मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो. एका छोट्याशा शहरामध्ये कुटुंब राहत होते. त्या कुटुंबामध्ये आई, वडील आणि 2 मुलं. वडील रोज कामावर जात, मुलं शाळेत. सकाळी आई स्वयंपाक करत होती, तेवढ्यात गॅस संपला. तिने एजन्सीला चौकशी केली, पण एजन्सीकडनं उत्तर मिळालं सिलेंडर 2 दिवसांनी मिळेल. त्या 2 दिवसात त्या कुटुंबाला अक्षरशः शेजाऱ्याकडून स्टोव्ह मागवावा लागला. ही गोष्ट ऐकायला छोटी वाटेल, पण भारतातील हजारो घरामध्ये अशा छोट्या मोठ्या अडचणी निर्माण होतात. म्हणजेच गॅस तुटवडा हा फक्त स्वयंपाकघराचा प्रश्न नाही. याचा परिणाम अनेक गोष्टीवर होतो, जसे की छोटे हॉटेल्स, धाबे, चहाच्या टपऱ्या, छोटे मोठे उद्योग आणि सामान्य कुटुंब. म्हणजेच गॅस हा फक्त इंधन नाही, तर तो अर्थव्यवस्थेचा आणि दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग आहे. मित्रांनो, या जगातील घडामोडी कधी आपल्या घराच्या स्वयंपाकघरात पोहोचतात हे आपल्याला कळायला नाही. म्हणूनच ऊर्जा आणि इंधनाचा प्रश्न हा केवळ आर्थिक विषय नाही, तो सामान्य माणसाच्या जीवनाशी थेट जोडलेला आहे. मला सांगा, तुमच्या भागात गॅसचा तुटवडा जाणवतो का? तुमचा अनुभव नक्की कमेंटमध्ये सांगा.